आपण समोर व्हिडिओ पाहताय, या भामट्याचे पाय धुणारे आणि या भामट्याचे पाया पडणारे अगोदर फटकावले पाहिजेत। या बाबावरती, या बोंधू बाबावरती सध्या आपण पाहताय फुलांचा वर्षाव होतोय। लहान मुलं, वयस्कर माणसं, महिला या भोंदू बाबांच्या पायाखाली फुलं टाकतायत। अगोदर या सगळ्यांनाच फटकावलं पाहिजे, नंतर या भोंदू बाबाला फटकावलं पाहिजे। आज आपल्या हाती एक नवीन व्हिडिओ लागला आहे। त्या व्हिडिओमध्ये सध्या तुम्हाला सगळं समजेल की हा नेमका कॅप्टन अशोक खरात किती भोंदू होता आणि कसं तो फसवायचा महिलांना। मित्रांनो, यानंतर चाकणकर बाईंचा एक व्हिडिओ आपल्या हाती लागला आहे। त्या नेमका काय बोलल्या तो व्हिडिओ आपण बघणारच आहोत। परंतु सुरुवातीला आपण पाहताय की महिला आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या चाकणकर बाई या समोर या भोंदू बाबांचे पाय धुतायत, चरण धुतायत, त्यांचं पाद्यपूजन करतायत। मित्रांनो, ही कोणती भक्ती आहे हे तुम्हाला लोक समजेलच। परंतु सध्या या कॅप्टन खरातने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली असून अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय महिला, अनेक राजकीय अधिकारी हे याला संपूर्णपणे फसले आहेत। यावरूनच महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आम्हाला मोठा गुरु भेटला, त्या मोठ्या गुरुने आमचं आत्मभान जागृत केलं असं म्हणणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरबाई आपण समोर पाहताय की या ठिकाणी त्या पाद्यपूजन करतायत। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे अशा प्रकारची ओळी त्यांनी या भोंदू बाबांच्या बद्दल व्यक्त केली आहे। मित्रांनो, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आपण आहात, आपण अतिशय महत्त्वाच्या पदावरती आहात, मात्र आपण काय काम करताय हे तुम्हाला देखील समजलं असेल। मित्रांनो, आपण नेमका यांचा व्हिडिओच पाहणार आहोत। नेमकं यांना काय म्हणायचं, या व्हिडिओ नेमकी त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ते आता संपूर्ण महाराष्ट्रच पाहतोय। तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया। नेमकं चाकणकर बाईंनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे आपलं भाषण केलं आहे त्या भाषणाची आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते। खरंच महाराष्ट्राने सध्या काय नेमकं कमवलं आहे आणि काय घालवलं आहे तुम्हाला या सगळ्या त्यांच्या वक्तव्यावरून समजेल। बघूया चाकणकर बाईंचा जो व्हिडिओ होतोय सगळीकडे महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल। असं वाटत असतं आमच्या साऱ्यांचं आयुष्य म्हणजे समुद्रामधून जाणारं एक नाव किंवा जहाज आहे आणि याला एका होकायंत्राची गरज आहे। हे होकायंत्राचं काम तुम्ही आमच्या साऱ्यांच्या आयुष्यात करताय। मला असं यामध्ये कधीही आयुष्यात असं वाटते की आता अंधार पडेल की काय, आता दुःखाची कातडी पसरेल की काय, त्यावेळेस तुमची आठवण प्रत्येकालाच होती। तुम्हाला भेटून गेल्यानंतर, तुमचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये जीवन येते। आपपेटीतल्या काडीमध्ये अग्नी असतो पण तो पेटवावं लागतो, बीजामध्ये अंकुर असतं पण ते बीज पेरावं लागतं। तसंच तर प्रत्येक माणसामध्ये आत्मभान असतं, पण त्या आत्मभानाला जागं करायचं काम आपण करताय आणि म्हणूनच आम्ही सगळे उपस्थित आहोत। या निमित्तानं तुमच्यासाठी एकच वाक्य म्हणावंसं वाटतं, शुभा तुझ्या पायाची धूळ मी, शुभा तुझ्या पायाची धूळ मी, नदी नक्कीच नाही पण छोटीशी जुळजुळ मी। प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असताना विदा कर्तेकर म्हणतात त्याप्रमाणे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी झालर घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापीच्या ढगाकडून वेडेपीचे आकार घ्यावे आणि दुधाच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, पिसाळलेल्या दर्याकडून उसळलेली आया घ्यावी, भारावलेल्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। आपण आम्हाला भरभरून दिलं, आता काय घ्यावं हा प्रश्न पडतो। आमची ओझे देखील कमी पडती इतकं आपण देत गेलात आणि म्हणूनच आमच्या सर्वांच्या वतीने विश्वचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या हातात एक कप चहाचा असला तरी त्या आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार सर त्या एक कप चहासाठी 1180 माणसं काम करतात। म्हणजे आपण या समाजामध्ये आलो, या समाजाचे कुठेतरी देणेकरी आहोत, पण या सगळ्यांचे गुण आपण व्यक्त करू शकत नाही। म्हणून जीवन मरण यामधील श्वासाचं अंतर हे 3 मिनिटाचं असतं। परत जर श्वास चालू झाला तर जीवन मिळतं, नाही मिळाला तर करता करविता तो असतो, निमित्त मात्र म्हणून आपण काम करीत असतो। पण आमच्यासाठी आमचं
निमित्त मात्र आम्ही जरी असेल तरी आमचे कर्ता करविता तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या माध्यमातून पुढे ना पुढे समाजात जरूर फेडण्याची जबाबदारी नक्कीच आम्ही पेलण्याचं काम करू. आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल. नेमकं चाकणकरबाई काय म्हणतायत. महाराष्ट्राच्या संवैधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची वक्तव्ये करून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना नेमकी दिशा कुठे दिली हे तुम्हाला समजते. आपण यावरती काय म्हणाल, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद.